नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 60,000 रुपये स्कॉलरशिप देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ही स्कॉलरशिप मिळणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या संबंधित GR जो आहे तो GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. GR काय सांगतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबत ओबीसी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. खालील चार्टच्या साहाय्याने आपण जाणून घेऊया की आपण तालुक्याच्या ठिकाणी असेल तर आपल्याला किती रक्कम दिली जाईल, जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यावर किती दिली जाईल व मोठ्या शहरामध्ये असेल तर रक्कम जी आहे ते किती दिली जाईल हे आपण या तक्त्याच्या साहाय्याने जाणून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम इथे दिलेली आहे. त्यानंतर इतर महसूल विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम दिलेली आहे. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम व तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम असे इथे त्यांनी चार कॉलममध्ये इथे दिलेले आहे. तर भोजन भत्ता जो आहे तो शहराच्या ठिकाणी 32,000 रुपये हा दिला जाईल. त्यानंतर क वर्गातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 28,000 रुपये, त्यानंतर 25,000 व 23,000. निवास भत्ता जो आहे तो 20,000, 15,000, 12,000, 10,000 याप्रमाणे दिला जाईल. निर्वाह भत्ता 8,000, 8,000, 6,000, 5,000 याप्रमाणे दिला जाईल. तर प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च जो आहे तो एक मोठ्या शहराच्या ठिकाणी 60,000 याप्रमाणे दिला जाईल. क वर्गातील महानगरपालिकाच्या ठिकाणचे जे विद्यार्थी असतील त्यांना 51,000 रुपये, 43,000 रुपये, 38,000 रुपये अशाप्रमाणे हे दिले जाईल. यासाठी पात्रता काय असणार आहे तर मित्रांनो, विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असला पाहिजे. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले इतर मागासवर्ग ओबीसीचे तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते इथे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. अनाथ प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले अनाथ असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. दिव्यांग प्रवर्गातून जर विद्यार्थी अर्ज करत असेल तर त्यांना शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र इथे देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर इथे विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार कार्ड नंबर जो आहे तो तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लिंक करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसलेला पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक निकष काय आहेत तर सदरचा विद्यार्थी हा 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेला असावा. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्यापेक्षा जास्त व ग्रेडेशनमध्ये CGPAचे गुण असणे आवश्यक राहतील. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता 12वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील. तर याचा जो GR आहे तो तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल, तो डाउनलोड करून तुम्ही इथे वाचू शकता. त्यानंतर इथे काही इतर निकष देखील दिलेले आहेत. तर योजनेचा लाभ 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांना देण्यात येईल. तथापि एक विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्षे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त 6 वर्षे हे राहणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय जे आहे ते 30 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र राहणार आहे. तर ही सदरची माहिती जी आहे ते तुम्हाला या GRमध्ये संपूर्ण बघायला मिळेल. तर हा GR तुम्ही डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. त्यानंतर इथे योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय काय लागणार आहेत तर भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी
नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला बनवून घ्यायचे, ते नोटरी करून घ्यायचे। त्यानंतर स्वयं घोषणापत्र, दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र इथे द्यायचं आहे। त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र तुम्हाला इथे बनवायचे आहे। भाड्याने राहत असल्याबाबतचे तुम्हाला भाडेचिठ्ठी व भाडे करारपत्र, ज्याला भाडे करारनामा देखील म्हणतो, ते तुम्हाला इथे लागणार आहे। महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबाबतचा एक पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे। आता अनुदान जे आहे ते वितरण कसं होणार आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता त्रैमासिक कालावधी आहे, 3-3 महिन्याला हे तुम्हाला रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे। तर पहिला हप्ता जो आहे ते माहे जून ते माहे ऑगस्ट यामध्ये दिला जाईल। दुसरा हप्ता माहे सप्टेंबर ते माहे नोव्हेंबर यामध्ये दिला जाईल। तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारी। चौथा हप्ता माहे मार्च ते माहे मे यामध्ये तुम्हाला दिला जाईल व सर्व हे जे हप्ते जे आहेत ते दुसऱ्या आठवड्यामध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर 7 दिवसांमध्ये दिले जातील। जे ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।